जेजुरी. सुधा इडलीला जाणार खायला. सुधा 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 नाही आणि नाही, मित्रांनो, मामा. सुधा पण एक आहे. मामा उचलणार आहेत आत्याला. माझ्यामुळे नाही, तुम्ही किती 7 वाजता. हा, मी 12 वाजता. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. परत आम्ही छोटीशी ट्रिप करतो. आज संडे आहे. आज थोडंसं बाहेर जायचं ठरवलंय. काही गेस्ट आलेत आमच्याकडे, आम्ही त्यांना घेऊन थोडंसं फिरायला चाललोय. सो कुठे चाललो आपण? कुठे चाललोय? जेजुरी. तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल लग्नाचा. हाय आलेले हाय करा. तर हे लोक आले होते पुण्यामध्ये 2-3 दिवस झालं. मग आमचे ऑफिस होते त्यामुळे आम्हाला वेळ मिळत नव्हता बाहेर जाण्यासाठी. आज संडे त्यामुळे आम्ही ठरवलं की यांना घेऊन आम्ही जेजुरीला जाणार. सो आम्ही जेजुरीला चाललोय. आता तुम्ही ऐकलंच. आता निघालो आम्ही. किती वाजलेत? 11:15 वाजलेत ऑलमोस्ट. आणि आमचा प्लॅन होता की आज सकाळी 8 वाजता निघायचं. म्हणजे काल आम्ही ठरवलं होतं, पण आम्ही ऍक्च्युअल मध्ये निघालो घरातून 10:30ला. ते आत्यामुळे, म्हणजे ते आमची अजून एक दुसरी गाडी आहे. त्या लोकांनी आम्हाला फसवलं. ते लेट निघाले. आम्ही 6ला उठून आवरून वगैरे बसलो होतो, पण मग ते लेट निघाले म्हणून आम्हाला निघायला लेट झाला. बट ठीक आहे, आता निघालोय तर जातो, दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो की काय काय होतं आज दिवसभरात. बस अडकली. बस पण येते का इकडे? कात्रजची. सो आता आम्ही बोपदेव घाटात आहे. घाटातून चाललोय वरती आणि खूप जास्त ऊन आहे. म्हणजे आज किती तारीख आहे? 8 जून आहे, पण अजून पुण्यात एक पण थेंब पाऊस पडलेला नाहीये. आणि एवढे गरम होते, असं वाटत नाहीये की जून महिना चालू आहे. सो गाईज, तुम्हाला लास्ट व्हिडिओ जो सोलापूरचा आहे त्याच्यामध्ये आम्ही जाताना बोललो होतो की आम्ही सुधा इडलीला जाणार खायला. सुधा 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 नाही आणि मित्रांनो, सुधा पण एक आहे आणि सुधा एक आहे. मी सांगते तुम्हाला काय झालं. तर आम्ही सोलापूरला जात होतो ना, त्या ब्लॉग मध्ये पप्पा म्हणले की आता आम्ही सोलापूरला चाललोय ना, तर आम्ही सुधा इडलीला जाऊन इडली खाणार. पण तेव्हा लग्न वगैरे होतं त्यामुळे आम्हाला कोणालाच वेळ नाही मिळाला बाहेर जाऊन इडली वगैरे खायला. तर ते झालं, लग्न वगैरे झालं, आम्ही परत पुण्याला आलो. मग परत ना काय झालं, आमच्या गावची जत्रा होती. मग मला आणि मम्मीला सुट्टी नाही मिळाली, त्यामुळे आम्ही दोघी गेलो नाही. मग माझे पप्पा एकटे गेले. सोलापूर म्हटलं की त्यांना मिळतात सुट्ट्या, तर मग ते गेले. तर तिकडे गेल्यानंतर, म्हणजे जत्रा आहे गावची, दुपारी 12 वाजता. घरी सगळी गडबड चालू आहे. पण माझे पप्पा त्या दिवशी आम्हाला जळवण्यासाठी सुधा इडलीला गेले. तिथून आम्हाला सेल्फी पण पाठवलं. मी तुम्हाला इथे टाकेल तिथे सेल्फी, तुम्ही बघा. ते इडलीचा फोटो आणि स्वतःचा फोटो असा सेल्फी त्यांनी त्याच्यामध्ये टाकलाय. बरं ठीक आहे, ते पण झालं. पण पचका कसा झाला बघा यांचा. नंतर त्यांना कळलं की ते सुधा इडली, म्हणजे ते पण चांगलंच होतं, पण ते डुप्लिकेट वालं होतं बहुतेक. म्हणजे ओरिजिनल नव्हतं, जे फेमस आहे सोलापूरमध्ये ते नव्हतं. सुधा आहे ते. आणि हे गेलं होतं सुधा इडलीला. तर मग ते परत आल्यानंतर आम्हाला समजलं की ते पप्पांचा पचका झालाय. तर आता ते खूप हुशारीने गेले होते तिकडे नाश्ता करायला, पण ते काय पप्पा तुमचं फेल झालेलं आहे तुमचं. नाही, मी सुधाला गेलो होतो आणि सुधाला यांना घेऊन जायचंय. नाही, आता ते पलटी मारतायत. आम्हाला जळवण्यासाठी ते एकटे गेलेले, पण ठीक आहे, नाही खाल्ली त्यांनी पण सुधाची इडली. आम्ही पोहोचलेलो गाईज जेजुरीमध्ये. भयानक ऊन आहे इकडे, भयानक. पाऊस काय पडला नाही. पाऊस आता संध्याकाळी पडणार आहे. नाही पडणार आता, वाटत तर नाही मला पडेल म्हणून. पार्किंग बघा, गर्दी फुल पॅक आहे सगळं. छोटे छोटे शॉप्स पण आहेत.
जिकडे मूर्ती वगैरे मिळणार. आजूबाजूला भरपूर दुकान आहेत आणि इकडे भंडारा वगैरे मिळतो. पण उचलायचंय ना, मामा उचलणार आहे तुला. मामा उचलणार आहेत आत्याला. अरे वा 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 वा. अरे वा बस बस. येळकोट येळकोट. जय मल्हार. तुम्हाला मी किती वाजता निघायला सांग. कशाला कशाला उशीर झाला? माझ्यामुळे नाही. तुम्ही सांगितली 7 वाजता. हा येते 12 वाजता. तुम्ही उठले उशीर. मी 6ला उठली. मी आता दर्शनाची लाईन मध्ये थांबलोय. तर ऍक्च्युली 2 लाईन आहेत. एक फ्री वाली आहे, एकाने एक 200 रुपीज देऊन आहे. तर जी 200 रुपीज वाली लाईन आहे त्याच्यामध्ये आम्ही थांबलोय कारण की आज खूप जास्त गर्दी आहे. मला माहित नाही रोज गर्दी असते की नाही, बट आज गर्दी आहे. आता कुठे घेऊन जाणार आहेस तू? आता नारायणपूर आणि त्याच्यानंतर बालाजी. बर, आजची स्पॉन्सर आत्या आहे बरं का आमची. ट्रिपची, अख्ख्या ट्रिपची स्पॉन्सर. हा, तुम्हाला कसं वाटलं जेजुरी फिरून? छान वाटलं ना? सो गाईज आमचं आमचं आता जेजुरीचं दर्शन करून झालं आणि आता आम्ही नारायणपूरला चाललोय. आणि नारायणपूरवरून कुठे? कापूरहोळ बालाजीला जाणार आहे. आणि खूप प्रचंड ऊन आहे. म्हणजे असं वाटत नाहीये की जून महिना चालू झाला. मौसमवाल्याने चिटचाट केलं आपल्याला. हा, म्हणजे आम्ही वेदर फोरकास्ट चेक करत होतो ना, तर 4 वाजता पाऊस दाखवत होता आणि आता 4 वाजल्यात आणि एकदम असं कडक ऊन पडलंय. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता थोडेसे ढग आलेत पण अजूनही पाऊस नाही पडत आहे आणि पडणार पण नाही असं वाटतंय. काय वाटतं तुम्हाला, पाऊस पडेल? नाही, पुणेकरांना पावसासाठी आणखीन थोडे वेळ दिवस थांबावं लागतील. त्यांना थांबावं लागेल, पण तुम्ही कशाला सांगताय? मी पुणेकर आहे ना. मग तुम्ही पाऊस पडायला लागल्यावर जाणार आहे का फिरायला? हो, ठीक आहे. गाईज, पुरंदर किल्ला बघा, एवढा सुंदर दिसतो आणि खूपच मोठा आहे हा. थोडासा पाऊस असता ना तर हे खूप छान वाटलं असतं बघायला. थोडासा पाऊस. आता आम्ही नारायणपूरला पोहोचलोय आणि एकदम हलकासा पाऊस येतोय आणि छान वाटतं. म्हणजे जास्त गरम नाही होते. आता गर्दी खूप आहे इकडे पार्किंगला वगैरे. सो आता गाडी पार्क केली आणि आता पुढे जाऊन आम्ही दर्शन घेतो. तिकडे आय गेस तिकडे फोन अलाउड नाही आहे आतमध्ये. सो बघू, जर अलाउड असेल तर थोडंसं मंदिराचा परिसर मी दाखवेन. दत्त मंदिर पोचलेलो आहे आम्ही. गाईज, असं मंदिर आहे आणि आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. वी आर ॲट बालाजी टेम्पल. तिरुपतीचं नाही, पुण्यातलं. आता थोडंसं ऊन कमी झालं तर छान वाटतंय. आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसतोय. मी तुम्हाला दाखवते. थोडासा पाऊस असता तर अजून जास्त छान वाटलं असतं, बट नो वरीज, वेट. असा सनसेट होतं तर ते पण छान दिसतंय. आणि इकडे असं हे पिंक वगैरे झाडं आहेत, फुलं आहेत, सॉरी झाडं नाही. तिकडे ऑरेंज कलरची फुलं आणि पिंक आणि मध्ये व्हाईट अशी सगळी फुलं आहेत, तर छान दिसतंय. इकडे मंदिर पण आहे. तर असा सगळा व्ह्यू आहे इथला. दरवर्षी आम्ही तिरुपतीला जातो, म्हणजे मागच्या 2 वर्षांपासून आम्ही तिरुपतीला चाललो आहे. सो आय होप की मी यावर्षी पण तिरुपतीला जाईन. म्हणजे मॅनिफेस्ट करते मी, बिकॉज मला आवडतं तिकडे जायला आणि तिकडचं वाईब पण खूप छान आहे. हे मंदिर पण तसंच आहे, म्हणजे प्रति बालाजी म्हणतात याला, बट ओरिजिनलचं जे वाईब आहे ते खूप वेगळं आहे. सो आय होप
यावर्षी पण तिरुपतीचं ट्रिप होईल. तो गाईज इथे ना प्रसाद म्हणून भात मिळतो आणि त्याच्यामध्ये डाळ वगैरे असते आणि एकदम असं लाईट टेस्टचा भात असतो आणि खूप छान लागतो तो. म्हणजे आधी लाडू मिळायचा जसं की जो ओरिजिनल तिरुपतीचं टेम्पल आहे तिकडे मिळतो तसा, बट काही वर्षांपासून आता तो बंद झाला आणि आता इकडे भात मिळतो. सो तो पण छान असतो आणि आपण जर घरी बनवायला गेलो तसं तर तसा तो बनत पण नाही. सो आता 6 वाजलेत आणि आमचं दर्शन वगैरे करून झालं. आम्ही डिनर पण बघू रस्त्यात कुठेतरी करू. कसं वाटलं फिरून? मस्त. कसं वाटलं तुम्हाला? आवडली का ट्रिप? आता कुठे घेऊन जाणार? आता घरी नाही नाही नाही, नेक्स्ट ट्रिप कोकण. कोकण नाही, आता पावसाळा चालू होतो. पावसाळ्यातच जायचं छान. फेक प्रॉमिस करू नका. नाही पावसाळ्यात पाऊस कमी झाला का जाणार ऑगस्ट नंतर, रक्षाबंधनानंतर ना बहिणीकडून ट्रिप. गाईज दिस वॉज इट. असा आमचा होता आजचा अख्खा दिवस आणि त्याच्यामध्ये आम्ही जेजुरी फिरलो, नारायणपूर फिरलो आणि शेवटी बालाजीचं दर्शन घेतलं आणि आता घरी जाणार आहे. खाणार पिणार नाही आता काही बाहेर, कारण की ऑलरेडी आत्ता जस्ट फक्त 7 वाजलेत, 6:45 वाजलेत आणि कोणालाच आम्हाला भूक नाही आहे. अजून अशाच ट्रॅव्हल व्लॉग्समध्ये, फन व्लॉग्समध्ये मी तुम्हाला भेटीनच. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, कॉमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला सगळे बाय म्हणा. बाय.